गुड मॉर्निंग पेरेंट्स. काल ओपीडीमध्ये एक पेशंट आलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 1 ते 1.5 महिन्यापासून बाळाचा खोकला काहीच कळेला कमी होत नाही. बऱ्याच ठिकाणच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट झाली तरीही त्याच्या खोकल्याला काहीही फरक पडत नाहीये. तर मग हा खोकला कसा बरा होतो किंवा ह्या खोकल्याला काय म्हणायचं? तर हा आहे ॲलर्जिक कफ. ॲलर्जिक कफ इन किड्स. हो, मी आज तुम्हाला त्याबद्दलच काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे. ॲलर्जिक कफ म्हणजे ॲलर्जिक कफ जो असतो तो मोस्टली मुलांना हा धूळ, पोलन ग्रेन्स म्हणजे जे परागकण असतात, फुलांचे जे बारीक बारीक परागकण असतात ते, किंवा प्राण्यांचे केस असतात म्हणजे जसं मांजरींचे, कुत्र्यांचे केस असतात, तर इत्यादींच्या ॲलर्जीमुळे होणारा जो खोकला असतो त्याला आपण ॲलर्जिक कफ असे म्हणतो. आणि तो शक्यतो ड्राय कफ असतो म्हणून त्याला ड्राय कफ असेही नाव असते. ॲलर्जी झाल्यानंतर काय होते, श्वसन मार्ग म्हणजे जो रेस्पिरेटरी ट्रॅक असतो त्यामध्ये सूज येते, तसेच चिडचिडपणा वाढतो आणि त्यामुळे खोकल्याला सुरुवात होते. तर याची मेनली सिम्पटम्स काय म्हणजे लक्षणं काय आहेत याची? तर हा जो खोकला असतो हा मोस्टली रात्रीच्या वेळेला किंवा पहाटे वेळी हा खोकला जरा जास्त असतो. मोस्टली ड्राय कफ असतो. सेकंड थिंग, त्यामध्ये शिंका येतात किंवा नोज जे असतं ते कंटिन्युअस रनिंग नोज असतं किंवा एखाद्या कंडिशनमध्ये ब्लॉकेज नोजही आढळून येते. तसेच पोस्ट नेझल ड्रिप असते म्हणजे घशात म्युकस अडकल्यासारखं आपल्याला वाटतं. तसेच नाक, घसा किंवा डोळे ह्यांना खाज येत असते. मग त्यामुळे कधी कधी डोळ्यांना चुरचुरणे, घसा खवखवणे ह्या प्रकारचेही त्यामध्ये सिम्पटम दिसू शकतात. तसेच श्वास घ्यायला त्रास होतो आणि जर हा खोकला कंटिन्युअस राहिला तर आपल्याला चेस्टमध्ये वीजही जाणवते म्हणजे घरघर असा हा आवाज रात्रीच्या वेळेला आपल्याला जाणवतो. तर ह्याची ट्रीटमेंट काय की घरगुती आपण काय केलं पाहिजे? कंपल्सरी थोडाही खोकला झाला किंवा जर ड्राय कफ वाटला तुम्हाला तर नेहमी गरम पाणी प्यायला सुरुवात करा. तसेच घरात धूळ किंवा वेगवेगळे जे पोलन ग्रेन्स, प्राण्यांचे किंवा मांजरींचे जे केस असतात त्यापासून तुम्हाला संरक्षण स्वतःचं केलं पाहिजे. जर शक्य असेल तर तुम्ही मास्क वापरलं पाहिजे. आणि जर तुमचा खोकला हा 4 to 5 डेजपेक्षा जास्त राहत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या पेडियाट्रिशियनचा सल्ला घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.